हॅलो फ्रेंड्स, आता आपण बघूया लग्नानंतर होईलच प्रेम याचा 5 जूनचा एपिसोड रिव्ह्यू. कालच्या भागात आपण बघितलं चौघेजण फार्म हाऊसवर जात असतात. तेव्हा काव्या बोलते, पार्थ अहो 10 मिनटं झाली, कधी येणार तुमचं फार्म हाऊस? तेव्हा पार्थ बोलतो, हे काय आता राईट टर्न मारला की आलंच. तेव्हा मध्ये जीवा बोलतो, दादा इथे छान लेफ्टला ना भजी मिळते, तुम्ही तिघांनी एक काम करता का, मस्त गरमागरम भजी खा, मी गाडी घेऊन पुढे होतो. तेव्हा काव्या जीवाकडे बघत असते. तेव्हा पार्थ बोलतो, वेड लागले का रे, सकाळीच नंदिनीने मस्त पोहे बनवले होते, ते खाऊनच निघालोय ना आपण. तेव्हा जीवा हसत बोलतो की अरे मला असं वाटलं की माझ्या बर्थडेसाठी आपण फार्म हाऊसवर चाललो आहे, तर माझ्यासाठी काही गिफ्ट घ्याल की नाही, म्हणून म्हटलं तुम्ही उतरा, काही प्लॅन वगैरे करा, मी गाडी घेऊन पुढे होतो. तेवढ्यात नंदिनी बोलते, तुम्हाला काय माहीत तुमच्यासाठी गिफ्ट्स घेतले की नाही ते. तेव्हा काव्या बोलते, तेच तर, बर्थडे बॉय आधी फार्मवर पोहोचा तरी, यू नेवर नो, तिथे ऑलरेडी खूप सारे गिफ्ट ठेवलेले असतील. इकडे वसू आणि माणिनी गप्पा मारत असतात. वसू माणिनीला बोलत असते की खूप दिवस झाले, आता कर ना आराम, असा चान्स मिळाला आहे तर एक काम करते, मी रम्याला फोन करते, तू कधी येते आणि मी स्वयंपाक बनवते. तेव्हा माणिनी चौघांबद्दल बोलत असते. तेवढ्यात वसू बोलते, नाही चौघच बाहेर गेली आहे, पण त्याच्या आत काय चाललंय हे दिसतंय ना तुला. तेव्हा माणिनी बोलते, असं का बोलतायत वसूताई, आता चांगलं होतंय ना, मग निगेटिव्ह का बोलतायत. तेव्हा वसू बोलते, निगेटिव्ह, मी खरं काय बोलते हं माणिनी, जे दिसतंय ते बोलते. हे बघ माणिनी, काव्याने अजूनही पार्थला नवरा म्हणून ॲक्सेप्ट केलेलं नाही. हां, आता ती त्या दिवशी जे काही बोलली ती ओघाओघात बोलून गेली. तेव्हा माणिनी बोलते, हो हो लक्षात आलं आहे, पण वसूताई कधी कधी ओघाओघात बोलून गेलेल्या गोष्टी पण खऱ्या होतात हो. माणिनी वसूला टोमणा देते, मी माझ्या मुलांच्या बाबतीत पॉझिटिव्हच विचार करणार आहे, तुम्हीसुद्धा रम्याच्या बाबतीत पॉझिटिव्ह विचार कराल का. तेव्हा वसू बोलते की म्हणजे तेव्हा माणिनी बोलते की आपल्या घरी एक जण येणार आहे, ते रम्यासाठी चांगलं स्थळ घेऊन येणार आहे, तुम्ही एकदा विचार करून बघा. तेवढ्यात वसू बोलते, झाली तुमची नाटकं सुरू, अगं का करतायत माणिनी तुम्ही हे, आधी विक्रम तिच्यासाठी स्थळ घेऊन आला होता, आता तू मागे लागली आहेस. रम्याने स्पष्टपणे सांगितलं होतं तिला लग्न करायचं नाही आहे आणि माझ्या मुलीच्या लग्नाची काळजी करायला मी समर्थ आहे, तू तुझ्या मुलांच्या लग्नाची काळजी कर, म्हणून वसू तिथून तावातावात निघून जाते. तेव्हा वसू गेल्यावर माणिनी बोलते, तेच तर करते वसूताई, मी माझ्याच मुलांच्या लग्नाची काळजी करते. इकडे जीवा बोलत असतो, दादा एक काम करा ना, तुम्ही इथे उतरा आणि मी गाडी घेऊन पेट्रोल भरायला जातो. तेव्हा पार्थ बोलतो, वेडा झालायस का, पेट्रोल कशाला. जीवा एक एक कारणं शोधत असतो. तेव्हा जीवा बोलतो, कशाला काय कशाला, अरे इतका छान पाऊस पडतोय, मग आपण काही दिवसभर फार्म हाऊसवर राहणार आहे का, आपण मस्त फिरायला जाऊया ना, पेट्रोल लागेल ना त्याच्यासाठी. तेव्हा पार्थ बोलतो, अरे वा, लग्न झाल्यापासून खूप जबाबदार झालायस रे तू. तेव्हा पार्थ बोलतो, पण मी तुझा मोठा भाऊ आहे, हां सकाळीच गाडीची टाकी फुल करायला सांगितली आहे. काव्याला जीवा कारणं शोधतोय हे बघून हसायला येतं. तेव्हा हे सगळे फार्म हाऊसवर पोहोचतात. जीवा पटकन गाडीतून उतरतो आणि पळतो. तेवढ्यात काव्याला हसायला येतं. तेव्हा पार्थ पण येतो, जीवा बोलत येतो. तेव्हा नंदिनी बोलते, काय झालं, हे लवकर गाडीतून उतरून असे पळत का गेले. तेव्हा काव्या बोलते, कळेल. तेव्हा पार्थ पटकन काव्याकडे बघतो. तेव्हा काव्या सावरून घेते आणि बोलते, आत गेल्यावर कळेल ना, चला चला. तेव्हा जीवा पटकन पळत येतो आणि आपल्या खोलीकडे धाव घेतो. तेवढ्यात मिथून काका दार लावून बाहेर उभा असतो. तेव्हा जीवा बोलतो, काका. तेव्हा मिथून त्याचा चिडून हात पकडतो आणि पटकन दरवाजा उघडतो, त्याला खोलीत नेतो. तेव्हा तिकडे काव्या, पार्थ आणि नंदिनी पण येते. तेव्हा काव्या थोडंसं हसत बोलत असते की आता खोलीत गेल्यावर सगळ्यांना सर्व कळेल. इकडे माणिनी गुरुजींजवळ बसलेली असते आणि बोलते, गुरुजी पार्थ आणि जीवाबद्दल बोलायचं होतं, एकदा तुम्ही त्यांची पत्रिका बघतात का. माणिनी गुरुजींना पार्थ आणि जीवाची पत्रिका देते. गुरुजी ती पत्रिका बघत असतात. गुरुजी हसून बोलतात, अरे ही पत्रिका मीच बनवल्या आहेत. तेव्हा माणिनी बोलते, हो गुरुजी, सगळं ठीक आहे ना पार्थ आणि जीवाच्या आयुष्यात. तेव्हा गुरुजी माणिनीकडे बघून बोलतात, कठीण आहे. तेव्हा माणिनी थोडी घाबरते आणि बोलते, कोणाचं, पार्थचं की जीवाचं. इकडे खोलीत येऊन जीवा बघतो तर सगळी मिथूनने खोली साफ केलेली असते आणि काहीही पुरावा नसतो. तेवढ्या तिथे काव्या, पार्थ आणि नंदिनी पण येते. काव्या खोली बघते तर काव्या पण शॉक होते की तिथे काहीही पुरावा नसतो. तिला सगळं आठवत असतं की त्यांची बर्थडे पार्टीला त्यांचे किती गिफ्ट्स त्या रूममध्ये असतात ते. तेवढ्यात सगळे काव्य आणि जीवा इकडे तिकडे रूममध्ये बघत असतात की रूम पूर्ण साफ असते. तेव्हा पार्थ बोलतो की जीवा, अरे एवढं पळत पळत खोलीत आलास, काय शोधतो कायस तू. काव्याला रडायला आल्यासारखं होतं. तेव्हाच मिथून बोलतो, काय रे बर्थडे बॉय, किती खोलीत घाण होती तुझ्या,
अरे साफ करता करता नाकी नाव आलंय माझ्या, आय डोंट लाईक दिस. तेव्हा जीवा इकडे तिकडे रूम चेक करतो आणि मनात बोलतो इथे तर काव्याचे आणि माझे फोटो आणि गिफ्ट्स होते, सगळं सामान गेलं कुठे. तेव्हा मिथून बोलतो अरे काय बघतोय माझ्याकडे. तेव्हा जीवा बोलतो नाही काही नाही. तेव्हा नंदिनी बोलते जीवा अहो काय शोधताय तुम्ही आणि एवढे धावत कसे आलात तुम्ही. तेव्हा जीवा बोलतो नाही ते मी. तेवढ्यात काव्या बोलते या फार्म हाऊसवर शेवटचं कोण आलं होतं. तेव्हा पार्थ बोलतो की तुम्हाला नक्की काय म्हणायचं आहे. तेव्हा काव्या सावरून घेते नाही म्हणजे मी सहजच विचारलं, छान आहे तुमचं फार्म हाऊस. तेव्हा पार्थ हसून बोलतो ते आहेच. तेव्हा काव्य बोलते नाही कोणी काही बोललं नाही, कधीच कोणी याचा उल्लेख केला नाही म्हणून विचारलं, शेवटचं कोण येऊन गेलं होतं इथे. तेव्हा पार्थ बोलतो कोणी आलं नाही आलं तरीही जीवा न चुकता इथे येतो. काय जीवा. तेव्हा काव्य जीवाकडे बघते. तेव्हा पार्थ बोलतो या फार्म हाऊसचं डिझाईन इंटेरियर सगळं जीवाने केलं आहे, म्हणजे इथे कुठल्या गोष्टी असाव्यात नसाव्यात हे सगळे क्रिएटिव्ह थॉट्स त्याचेच आहेत. तेव्हा पार्थ बोलतो विशेष प्रेम आहे त्याचं या फार्म हाऊसवर. तेव्हा काव्य चिडून जीवाकडे बघत असते. तेव्हा पार्थ बोलतो की शेवटचं जीवाच येऊन गेला इथे, हो ना जीवा. तेव्हा काव्य बोलते म्हणजे त्यानंतर इथे कोणीच आलं नाही आहे. तेव्हा मिथून बोलतो अरे कसं काय कोणी येणार, तुमच्या लग्नानंतर कोणाला यायला चान्सच मिळाला नाही. आज उगाच तुमच्या गबरूजमानचा वाढदिवस आहे म्हणून संधी मिळाली आम्हाला. तेव्हा मिथून बोलतो की बाय द वे तुमच्या दोघींना देशमुख फार्म हाऊस आवडलं की नाही. तेव्हा नंदिनी बोलते खूप सुंदर आहे फार्म हाऊस. तेव्हा नंदिनी बोलते जीवा खूप छान आहे तुमचं फार्म हाऊस. तेव्हा पार्थ बोलतो आणि माझा भाऊसुद्धा टॅलेंटेड आहे माझा भाऊ. तेव्हा मिथून बोलतो आणि मी सुद्धा. तेव्हा पार्थ बोलतो कसं काय. तेव्हा मिथून बोलतो मी सुद्धा तुमच्या आधी आलो, सगळी तयारी केली म्हणून तुम्हाला छान दिसते. तेव्हा जीवा आणि काव्य मिथूनकडे बघतात. तेव्हा पार्थही बोलतो आय लाईक दिस. तेव्हा मिथून बोलतो चला अख्खं फार्म हाऊसची सफारी करतो तुम्हाला आणि तो सगळ्यांना घेऊन जातो. तेव्हा जीवा आणि काव्य तिथेच उभं असतात. तेव्हा जीवाही जायला लागतो. काव्य पटकन त्याचा हात पकडते आणि जीवा पटकन तिच्याकडे बघतो. तेव्हा काव्या बोलते कुठे आहे सगळं, आपले गिफ्ट्स आपले फोटो कुठे आहे सगळं. तेव्हा जीवा बोलतो का गं हळू बोल कोणीतरी ऐकेल. तेव्हा काव्य बोलते की मला नाही फरक पडत, माझा प्लॅनच तो होता, सगळ्यांना सगळं कळेल कुठे गेलं सर्व. तेव्हा जीवा बोलतो मला माहीत नाही म्हटलं ना मी तुला. तेव्हा काव्य बोलते माहीत नाही कसं. तेव्हा काव्य बोलते की एवढा पळत तू आला म्हणजे हे सगळं लपवायलास ना. तेव्हा जीवा बोलतो आलो मी पण मागोमाग तुम्ही पण आलात ना. तेव्हा जीवा बोलतो हे बघ तू माझ्यावर विश्वास ठेव किंवा नको ठेवूस पण हे सगळं कुठे गायब झालं ते मला माहीत नाही आहे. आपले गुरुजी माणिकला सांगत असतात की जीवाचं मन तेव्हाच थाऱ्यावर येईल जेव्हा तो त्याच्या मनातलं सगळं बोलून मोकळं होईल, तेव्हा सुटेल हा गुंता. तेव्हा माणिनी बोलते जीवाच्या मनातलं दुःखाचं काव्य म्हणजे असं काय दुःख आहे नक्की त्याला. तेव्हा गुरुजी बोलतात कळेल, जिला कळायचे ना तिला कळेल, जिने त्याचा हात धरलाय ना तीच त्याचं दुःखाचं काव्य दूर करेल आणि मनात आनंदाचं गीत पेरेल. तेव्हा माणिनी बोलते म्हणजे नंदिनी. तेव्हा गुरुजी माणिनीला बोलतात की पारचं सगळं ठीकच आहे पण जीवा. तेव्हा माणिनी विचारते जीवाचं काय. तेव्हा गुरुजी बोलतात की पुढचे काही दिवस त्याला आगीपासून दूर राहायला सांग आणि गुरुजी तिथून उठायला लागतात. तेव्हा माणिनी बोलते एक मिनिट, जीवाला आगीपासून दूर राहायला लाव म्हणजे हे काय आहे. तेव्हा गुरुजी बोलतात की सावध करणं माझं कर्तव्य आहे, ते तुला दूर ठेवणं हे तुझं. तेव्हा माणिनी गुरुजींना बोलत असते की जीवाला जर का धोका असेल तर आई म्हणून मला माहिती नको का. तेव्हा माणिनी बोलते गुरुजी आपले खूप जुने संबंध आहेत, असं अर्धवट मला सांगू नका ना, मला उलगडून सांगा आगी आणि जीवाचं काय. तेव्हा गुरुजी बोलतात माणिनी शांत हो, आपले खूप जुने संबंध आहेत म्हणून मी तुला फक्त संकेत देतो, संकटाची दिशा बदलत नाही. मी मगाशी सांगितलं तेच, जे अटळ आहे ते सांगून बदलता येत नाही, जे व्हायचं आहे ते होणारच म्हणून गुरुजी बोलतात की येतो मी. तेव्हा जीवा पटकन पळत पळत इकडे मागे येतो. तेव्हा काव्याही त्याच्या पाठीमागे येते आणि बोलते जीवा बस झाली हो तुझी नाटकं. तेव्हा जीवा बोलतो की हळू बोल कोणीतरी ऐकेल. तेव्हा काव्य बोलते की कोणीतरी ऐकेल मला फरक पडत नाही. तेव्हा काव्य बोलते सांग ना कुठे गेले सगळे गिफ्ट्स, बोल ना घडाघडा. तेव्हा जीवाही बोलतो की अरे यार कुठे गेले सगळे फोटोज. तेव्हा काव्य बोलते काय कुठे गेलेस जीवा, सांग मला तू बोलत का नाही येस, कुठे गेलं सगळं. तेव्हा काव्य बोलते मी या सगळ्या गोष्टी गायब होणार, सगळ्या गोष्टी सगळ्यांना दाखवणार म्हणूनच तू गायब केल्यास ना. बरं सांग कशा गायब केल्यास. मिथून काका इथे येण्याआधी तू कोणाला तरी पाठवलंस, या सगळ्या गोष्टी लपून ठेवायला लावल्यास, सांग ना खरं काय ते सांग. तेव्हा जीवा बोलतो मूर्ख आहेस का, डोक्यावर पडलीस का, हे सगळं जर मीच लपवलं असतं तर मी शोधत बसलो असतो का आता. तेव्हा काव्य बोलते हे सगळं मला दाखवायला करतोयस तू जीवा, बोल ना खरं काय ते सांग, घे माझी शपथ. तेव्हा जीवा बोलतो तुझी शपथ. तेव्हा काव्य जीवाकडे बघते आणि तिथेच आजचा एपिसोड संपतो.